नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राइब करा। या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS BTS 5वी स्कॉलरशिप तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। आज आपण पार्ट ऑफ बॉडी म्हणजे आपल्या शरीराचे अवयव याची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। यामध्ये आपण पहा या ठिकाणी मानवी शरीर व प्राणी तसेच इतर निर्जीव वस्तूचे या सजीव वस्तू यांच्या शरीराचे अवयव व त्यांची नावे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे। तर पहा या ठिकाणी आपण खालील मानवी शरीराचे काही अवयव आपण पाहूयात। चला आता हे काय आहे, आपलं हे एक मानवी शरीर आहे, बॉडी आहे। बॉडी म्हणजे शरीर। तर मग या ठिकाणी आता हेअर आहेत। हेअर म्हणजे केस, या ठिकाणी बाण दाखवलेला आहे पहा। हेअर म्हणजे केस। फोरहेड म्हणजे आपले डोके, हे डोके जे असतं ह्याला फोरहेड असं म्हणायचं। फेस म्हणजे चेहरा, हा गोल असलेला आपला सर्व चेहरा। चिक म्हणजे गाल, चिन म्हणजे हनुवटी, नेक म्हणजे हे मान, NECK नेक म्हणजे मान। चेस्ट म्हणजे छाती, शोल्डर, शोल्डर म्हणजे बाहू किंवा भुजा असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो शोल्डर। एल्बो म्हणजे कोपरा हाताचा। रिस्ट, रिस्ट म्हणजे मनगट, हाताचे मनगट जे असतं आपलं हे या ठिकाणी याला आपण रिस्ट म्हणायचं। हँड म्हणजे हात, हँड म्हणजे हात। फिंगर्स, फिंगर्स म्हणजे हाताची बोटे, पायाच्या बोटाला टोज म्हणतात। नी म्हणजे गुडघा, आणि हे पहा या ठिकाणी टोज म्हणजे पायाची बोटे आणि फूट म्हणजे पाय। लेग म्हणजे ही आपली ही मांडी, हे जी आपली पिंडी आपण म्हणतो त्याला लेग असं म्हणायचं। थाय म्हणजे मांडी, थाय म्हणजे मांडी। आणि वेस्ट म्हणजे जे आहे कंबर, वेस्ट म्हणजे कंबर। तर अशाच आपल्या पार्ट ऑफ बॉडीवर आधारित काही प्रश्न वर्ड्स आपण या ठिकाणी पाहूयात। पहा या ठिकाणी आवर बॉडी पार्ट्स म्हणजे आपल्या शरीराचे भाग कोणकोणते आहेत ते पाहू। हेड, हेअर, इयर, आई, टीथ, नोज, नोज म्हणजे नाक, आता टीथ म्हणजे दात, आणि इयर म्हणजे कान, हेड म्हणजे डोके, हेअर म्हणजे केस। नेक म्हणजे मान, चिक म्हणजे गाल, चेस्ट म्हणजे छाती, लिप म्हणजे ओठ, स्टमक म्हणजे पोट, शोल्डर म्हणजे खांदा, एल्बो म्हणजे कोपर, हाताची कोपर, आर्म म्हणजे बाहू, आता पाम म्हणजे तळवा, आपल्या हाताचा जो तळवा असतो त्याला पाम असं म्हणायचं। रिस्ट म्हणजे मनगट, आणि फिंगर्स म्हणजे बोटे, हाताच्या बोटांना फिंगर्स असं म्हणतात। थंब म्हणजे अंगठा, लेग म्हणजे पाय, हँड म्हणजे हात, आणि अँकल म्हणजे घोटा, पायाला जो घोटा असतो त्याला अँकल असं म्हणायचं। नी म्हणजे गुडघा, टोज म्हणजे पायाची बोटे, आणि फूट म्हणजे पाऊल, आपलं जे पाऊल असतं त्याला फूट असं म्हणायचं। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पार्ट ऑफ बॉडी आपल्या शरीराचे भाग कोणकोणते असतात ते वर्ड्स पाहिलेले आहेत। त्यावर आधारित आपण प्रश्न पाहू। तर पहा, रीड द क्वेश्चन अँड फाइंड इट आन्सर फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्ह। खालील प्रश्न वाचा आणि त्यांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधा। तर पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे, फिल इन द ब्लँक। फिल इन द ब्लँक म्हणजे मोकळ्या जागी दिलेला, खाली जी मोकळी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी योग्य शब्द भरा असा प्रश्न आहे। मग आता ही पहा वाक्य आहे या ठिकाणी एक, वी कॅन ब्लँक विथ आवर लेग्स, सी इट walk, we can with our leg, leg या लेग्स जे आहेत, लेग्स म्हणजे आपले पाय आहेत,
मग लेगने आपण कशाचं काम करतो? लेग काय करतो आपण? लेगचा वापर कशासाठी करतो आपण? वॉक म्हणजे चालण्यासाठी करतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. विच पार्ट ऑफ बॉडी कंट्रोल्स ऑल इट्स ॲक्टिव्हिटीज? शरीराच्या सर्व हालचालीवर शरीराचा कोणता अवयव नियंत्रण ठेवतो? लेग, ब्रेन, हँड की आई? मग आता लेग म्हणजे पाय, हँड म्हणजे हात आणि आई म्हणजे डोळे. तर ब्रेन जो आहे या ठिकाणी मेंदू हा आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांच्या हालचाली जे आपल्या शरीराच्या सर्व हालचालीवर शरीराचा म्हणजे ब्रेन हा जो आहे अवयव नियंत्रण ठेवतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ आवर लेग? आता पहा या ठिकाणी खालीलपैकी कोणता भाग पायाचा नाही असा म्हणतोय? अँकल हे पायाचा आहे. एल्बो म्हणजे सांगा बरं, आपण आत्ताच वर्ड्स पाहिलेले आहेत. एल्बो म्हणजे कोपरा, कशाचा? हाताचा कोपरा असतो. नी म्हणजे गुडघा आणि हील म्हणजे टाच. हील म्हणजे काय आहे? टाच. मग अँकल, नी अँड हील ही पायाचे पार्ट्स आहेत. तर मग एल्बो जो आहे हा हँड्सचा पार्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. वन विच पार्ट ऑफ बॉडी डू वी वेअर अ विच? डू यू वेअर अ वॉच? आपण शरीराच्या कोणत्या अवयवावर घड्याळ घालतो? आर्म, नी, रिस्ट की प्लाम? रिस्ट म्हणजे काय? आर्म म्हणजे बाहू, नी म्हणजे गुडघा आणि पाम म्हणजे तळवा. हाताच्या तळव्यावर आपण घालतो का? नाही. तर रिस्ट म्हणजे मनगट. हाताच्या मनगटावर आपण वॉच घालतो. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पार्ट ऑफ आवर बॉडी? Which one of the following is not the part of our body? खालीलपैकी कोणता भाग आपल्या शरीराचा नसतो? इज नॉट असं हा शब्द आल्यानंतर कोणता भाग नसतो? नाही असा प्रश्न विचारलेला आहे. नेक, टंग, शोल्डर आणि व्हाईस. पहा या ठिकाणी पार्ट ऑफ अ बॉडीचे पार्ट जे आहेत ते आपण अगोदर पाहू. कोणता भाग नसलेला तो या ठिकाणी शोधायचा आहे. नेक म्हणजे मान, टोज. टंग म्हणजे जीभ आणि शोल्डर म्हणजे खांदा असतो. व्हॉइस म्हणजे आवाज जो आहे हा आपल्या शरीराचा भाग नाही, तो हावभाव आहे. आवाज असा बाहेरून निघतो. व्हॉइस हे जे आहे या ठिकाणी आपल्या पार्ट ऑफ आवर बॉडीचा नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. आपला पुढचा प्रश्न. विच पार्ट ऑफ द बॉडी माइंडली हेल्प युअर विल रायटिंग ऑन नोटबुक? आता आपण वहीवर लिहिताना शरीराच्या कोणत्या भागाचा प्रामुख्याने उपयोग करतो? Which part of body mentally help you will writing on notebook? आपण वहीवर लिहित असताना आपल्या पार्ट ऑफ बॉडीतील कोणत्या ह्याचा पार्टचा वापर करतो? तर मग इयर्स म्हणजे कान ऐकण्याचं काम करतात. माउथ हे आपलं बोलण्याचं आणि जेवण करण्याचं साधन आहे, हे पार्ट आहे. हँड जे आहे या ठिकाणी आपण नोटबुकवर लिहित असताना हँडचा वापर करतो. आणि लेग म्हणजे पाय. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न.
फिल इन द ब्लँक, मोकळ्या जागी योग्य शब्द भरा. वी कॅन सी विथ अवर, वी कॅन सी विथ अवर, आपण आपल्या शरीराच्या कोणत्या भागाने पाहतो? हँड, नोज, इयर्स की आईज? आपण शरीराच्या कोणत्या भागाने पाहतो? म्हणजे आपण आईज म्हणजे डोळे. आपणाला समोर काय आहे, कोणती वस्तू आहे हे पाहण्यासाठी आपण डोळ्यांचा वापर करतो. EYES, आईज म्हणजे डोळे जे आहेत त्या ठिकाणी आपण सी म्हणजे पाहणे. आपण डोळ्यांनी पाहू शकतो कोणती वस्तू असेल, मानवने काही असो, मग ते आता पाहण्यासाठी आपण आईजचा वापर करतो. चला पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बॉडी पार्ट ऑफ ॲनिमल ऑक्स? खालीलपैकी कोणता अवयव बैल या प्राण्याच्या शरीराचा आहे? आता थंब, हॉर्न, हँड आणि एल्बो. हॉर्न, हँड आणि एल्बो. थंब म्हणजे अंगठा. हॉर्न बैल या प्राण्याच्या शरीराचा आहे असं म्हटलेलं आहे. तर पहा या ठिकाणी, विच ऑफ द फॉलोइंग इज अ बॉडी पार्ट ऑफ ॲनिमल ऑक्स? या ऑक्स म्हणजे बैल. आता खाली दिलेला जो पार्ट ऑफ बॉडी आहे, बैलाच्या कोणत्या अवयवाचा, बैल या प्राण्याचा कोणत्या शरीराचा भाग आहे असं म्हणलेलं आहे. मग पहा, थंब म्हणजे हे आपलं मानवाचं असतं. हँड आणि एल्बो हे मानवाच्या शरीराच्या पार्ट्सला आपण म्हणतो. तर हॉर्न जो आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल, हॉर्न. पुढचा प्रश्न पहा. फाइंड ऑड मॅन आउट. फाइंड ऑड मॅन आउट, वेगळा शब्द निवडा. ऑड म्हणजे वेगळा शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. मॅन आउट म्हणजे मॅनशी निगडीत असलेला वेगळा शब्द, संबंधित असलेला शब्द कोणता आहे? तर पहा, फ्लावर म्हणजे फूल, फ्रुट्स म्हणजे फळे, स्टमक आणि रूट म्हणजे काय आहे? मुळा असतात झाडांच्या. तर मग हे स्टमक जो आहे हे मॅन आउट. फाइंड ॲड मॅन आउट, पहा या ठिकाणी मॅन आउट दिलेले म्हणून मॅनशी संबंधित असलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे, वेगळा शब्द शोधायचा आहे. तर फ्लावर, फ्रूट अँड रूट हे जे काय आहेत, फ्रूट्स हे वेगळे आहेत आणि स्टमक जो आहे मॅनशी निगडीत आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबा, म्हणजे यश परगे या चॅनलवरीलचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. नवोदयवाला हे ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी सध्या 5वी नवोदय स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच आहेत, व्हिडिओ आहेत, गणित विषयाचे सोल्युशन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील. त्या ठिकाणी नवोदयवाला ह्या ॲपवरती जाऊन तुम्हाला तिथं कोर्स दिसतात. गणित सराव संच म्हणून एक कोर्स आहे, तो 100 रुपयाला आहे. आणि दुसरा 2010 ते 2024 पर्यंतच्या नवोदयच्या जे परीक्षा झालेल्या आहेत ते सर्व प्रकार प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत, प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि गणित विषयाचे व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी आहेत. तर तुम्ही त्या प्रश्नपत्रिकांचा व्हिडिओचा अवश्य लाभ घ्या नवोदयवाला हे ॲप घेऊन. चला, 75 ॲप डाउनलोड करायला फ्री आहे. ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा. 75 88 54 63 08. काही प्रॉब्लेम असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. नवोदयवाला ॲपसाठी माहिती हवी असेल तर 75 88 54 63 08 या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा किंवा कॉल करा तुम्ही. चला, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.